मंडे मोटिवेशन, डू इट फॉर युअर ग्रँड चिल्ड्रन. ह्याचा अर्थ काय सांगतो. प्रत्येक घराण्यात तुमचं जे काय आडनाव आहे, तुमचं जे काय गाव आहे, एक बघा त्यामध्ये एक व्यक्ती नक्की असतो जो ना ज्यांनी ना भरपूर पैसे कमवले, ज्यांनी भरपूर संपत्ती कमवली आणि ना अजून पण त्याचं नाव काढण्यात येतं. मग ते तुमचे आजोबा असतील, पणजोबा असतील, कदाचित वडील असतील. त्यावेळी कसं स्त्रिया घरकाम करत होत्या पण बाहेरचं काम काही करत नव्हत्या, म्हणजे पैसे कमवत नव्हत्या. त्यामुळं असं माझ्या आजीनी असं खानदान चेंज केला, अशा गोष्टी रेअर आहेत. पण आता समजून घ्या नाही का, जेंडर न्यूट्रल आता करून ठेवू आपण. तर मग असं असतात. आणि तुम्ही बघा की अजून पण ती पिढी नाव काढती, ती म्हणती नाही त्यावेळी आजोबांनी जमीन घेतलेली, त्यावेळी त्यांनी एक बिझनेस सुरू केला, त्यावेळी कारखाना स्थापन केला, त्यावेळी अशी कुठली तर एक नोकरी केली आणि ते झाल्यामुळं त्यांची अख्खी पिढी सुधारली आहे. अजून पण म्हणजे तो कदाचित व्यक्ती वारून आता 20-25 वर्ष झाले असतील तरी पण त्यांचं नाव निघतं. का निघतं? तर कारण त्यांनी ना एक काय केलंय, त्यांनी भरपूर पैसे कमवले आणि त्यांनी काय केलं, त्यांनी चेन ब्रेक केली. ब्रेक द चेन. ही चेन काय आहे? या साखळ्या काय आहेत? हे साखळ्या आहेत गरिबीच्या, हे साखळ्या आहेत दारिद्र्याच्या तुमच्या खानदानात. आणि तुम्ही जरा व्हिडिओ बघताय तर डेफिनेटली की एकदम लाईफ तुमची नीट नसणार. तुम्ही, मला नाही वाटत की म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्यांनी करत असणार आणि वर खालीच लाईफ सुरू असणार डेफिनेटली. त्यामुळं तुम्हाला ना तुम्ही या साखळ्यांमध्ये अडकलाय. आणि जेव्हा आपण 18च्या कमी असतो आपण ब्लेम करतो, आपण म्हणतो आई वडिलांना मला चांगल्या शाळेत नाही घातलं, तुम्हाला क्लास नाही लावला, तुम्हाला कळत नव्हतं, असं तसं. पण 18 नंतर आपण कोणाला ब्लेम नाही करू शकत, आपण स्वतः अकाउंटेबल आहे. आणि आत्ता तुमचं असं एज आहे की तुम्ही ही चेन ब्रेक करू शकताय, तुम्ही ही चेन पूर्णपणे ब्रेक करू शकताय. तुम्हाला काय करायचंय, फक्त तुम्ही आता जो काय अभ्यास करताय, जो काय धंदा करताय, जो काय तुम्ही व्यवसाय करताय तो पूर्ण मनाने करायचा आहे. तुम्हाला आता जे तुम्ही अभ्यास करताय अतिशय जास्त अभ्यास करायचा आहे. तुम्ही विचार का, एक रिच फ्रेंड घ्या, तुमचा कुठला तर एक मित्र असणार अतिश्रीमंत, आणि त्याला तुम्ही विचारा तर तो स्टोरी सांगाल, नाही माझ्या वडिलांनी असं केलं, माझ्या आजोबांनी असं केलं. तुम्ही बघा, पण जेव्हा आपण आपल्या खानदानात बघतो आपल्याला कळतं अरे नाही माझ्या आजोबांनी इतकं पैसे नाही कमवले, वडिलांनी पण काही इतकं काही पैसे नाही कमवले, मला एक नॉर्मल हे दिले. पण आत्ता तुम्ही अशा स्टेजला आहे, तुम्ही आत्ता अशा वयात आहे, 25 ते 35 हे असं वय आहे, किंवा ऑफकोर्स 20 ते 35, की जिथं तुम्ही तुमचं जनरेशनल ट्रॉमा ब्रेक करू शकता, जनरेशनल पॉवर्टी ब्रेक करू शकता. आणि हे करण्यासाठी तुम्हाला एक संधी आहे. बिंग पुअर इज अ चॉईस. येस, इट इज अ चॉईस. ट्रेडिंग करा म्हणत नाहीये, डाकाडाला म्हणत नाहीये, फक्त अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा, तुमचं जे काही डाऊट्स आहे ते क्लिअर करा, दररोज अभ्यास करा, इकडचं तिकडच्या गोष्टी सगळ्या मिनिमाइज करून टाका, बघू नका. डोळ्यात फक्त एकच असं ध्येय असलं पाहिजे, फक्त एकच मोटिवेशन असलं पाहिजे की मला अभ्यास करायचाच आहे. आणि एक लक्षात ठेवा, लिहिले की बी ग्रेटफुल दॅट यू कॅन प्रिपेअर फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. देर आर पीपल, असे लोक आहेत ज्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देता येत नाही. का? काही काही जणांचं ग्रॅज्युएशन झालं नाहीये, काही काही जणांना वेळ मिळत नाहीये, जबाबदाऱ्या आहेत, काही काही जणांना जॉब करायला लागतो. तुम्ही जर आता लायब्ररीमध्ये बसून हा जर व्हिडिओ बघताय AC मध्ये, देन बी ग्रेटफुल. जे तुम्ही काही काही वेळी म्हणता की नाही यार माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम सुरू आहेत, असतील प्रॉब्लेम सुरू, नाही म्हणत नाहीये, ते पण मोठे आहेत. पण आता तू या क्षणाला जर तू हा व्हिडिओ बघतोय, जर तू अभ्यास करतोय तर बी ग्रेटफुल फॉर इट. आणि माझं एकच म्हणणं आहे, जर तू अभ्यास करतोय तर पूर्ण मन लावून अभ्यास कर. तू सगळं बंद करून टाक, तू चॅटिंग बंद कर, सगळं इन्स्टा बंद करून टाक, तू मित्रांची टाइमपास बंद करून टाक. कारण मेन्स आली नसली तर म्हणत नाही मी, कारण नाही का मेंटल हेल्थ इज इम्पॉर्टंट. पण आत्ताच्या ह्याच्यात सगळं बंद करून टाक, सगळं डिस्ट्रॅक्शन काढून टाक. तुला पण कळतं की तुझं वेळ कुठं जातो. रील्स बंद कर, सिरीज बंद कर, मूवीज बंद कर, काही फरक पडत नाही. अरे मी स्वतः इतका जास्त अभ्यास केला आणि मला माहिती आहे मी किती सिरीज मिस केल्या आणि रील्स मिस केल्या, त्याने काय फरक पडला? काय नाही. अख्खं भरपूर आयुष्य आहे, परत बघता येतं. रील्स कुठं जात नाहीत, मूवीज कुठं जात नाही, हँगआउट्स कुठं जात नाही. खूप जण म्हणतात की नाही की तुम्ही ना तुमच्या मित्रांबरोबर ट्रिप करा. का करा? कारण मित्र परत येत नाहीत. अरे जाऊ दे, गेली मित्र, अरे गेली उडत, अरे नाही फरक पडत. एक लक्षात ठेवा, 25च्या आधी मित्रांवर जम्मू काश्मीरची किंवा लडाखची ट्रिप करण्याच्या पेक्षा 30च्या आधी आई वडिलांवर केदारनाथची ट्रिप करणं गरजेचं आहे. एक लक्षात ठेवा, आपल्याला आपलं अख्खं आयुष्य आहे पुढे ट्रिप करायला. मित्र कुठं जात नाहीत, मैत्रिणी कुठं जात नाहीत, आपलं अख्खं आयुष्य आहे. पण आपल्या आई वडिलांना अख्खं आयुष्य नाहीये, त्यांच्याकडे एक रिअल एकदम कमी स्पॅन उरलाय. मी म्हणत नाही त्यांनी जगणार भरपूर आहेत, पण त्यांनी फिजिकली फिट खूप कमी वेळासाठी आहे. आणि सगळ्यात जास्त महत्त्व तेव्हा आहे की तुमच्याकडे पैसे आहेत आणि पॅरेंट्स पण फिजिकली फिट आहेत.
अरे टाइम वोंट कम बॅक, गिव्ह इट ऑल. एक लक्षात ठेवा की हे वर्ष परत येणार नाही. आता 2026 सुरू आहे, 2026 किंवा 2027 जे काय तुमचं टार्गेट इयर असेल, मेमोरेबल बनवा. की लाईफमध्ये मागं बघितलं की सांगता येईल हां की 2026 मध्ये माझी पोस्ट निघाली, 2026 मध्ये मी इतका अभ्यास केला, मी माझं सगळं दिलं आणि आयुष्य चेंज झालं. आणि ठीक आहे, काय म्हणतो मी डेफिनेटली म्हणतो की काय म्हणतो की माझी तर काही पोस्ट नाही निघालेली. पण मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा जर्नी सुरू केली अशी खूप जण होती माझ्याबरोबर ज्यांनी अभ्यास सुरू केला आणि ते आता पोस्टवर आहेत. त्यांची लाईफ मी ज्या इंस्टाग्रामला बघतो इतकी डिफरंट आहे, इतकी भारी चेंज झाली आहे. मला खरंच भारी वाटतं. म्हणजे एक कळतं की एक गव्हर्नमेंट जॉब, एक पोस्ट तुमचं आयुष्य किती बदलू शकतं. आणि मी तुम्हाला सांगतो आपल्याला आयडियाच नाही आहे, पण एक गव्हर्नमेंट जॉब अख्खं आयुष्य चेंज करून टाकतं. आणि आयुष्य फक्त तुमचं चेंज होत नाही, तुमच्या आईवडिलांचं चेंज होतं, तुमच्या खानदानाचं नाव चेंज होतं, तुमच्या येणारी पिढीचं चेंज होतं. आणि हे सगळं आत्ता करायचं तुमच्या हातात आहे. तुम्ही विचार करा, हे सगळं आत्ता तुम्ही करू शकताय. तुम्ही तुमचं नाव काढणार येणारी पिढी कायम, की ह्या माणसाने की ह्या स्त्रीने अख्खं आयुष्य चेंज केलं, अख्खं पिढी चेंज केली. दिस टाइम वोंट कम बॅक. आणि डू एव्हरीथिंग यू कुड. माझं तर एकच म्हणणं असतं की करायचं तर पूर्ण करायचं, नाही तर करायचं नाही. आणि मी तर हा प्रिन्सिपल कायम वापरतो, दोस्ती, प्रेम, युट्यूब, अभ्यास. करायचं तर पूर्ण, नाहीतर करायचंच नाही. आपण तर हेच मागतो, काही पण होऊ दे, इतकं जास्त करा, इतका जास्त अभ्यास करा, काहीही फरक पडत नाही. तुमचे डाऊट्स आहेत क्लिअर करा, गायडन्स घ्या, 50 जणांना फोन करा, 50 जणांना रिक्वेस्ट करा, जिथनं इन्फॉर्मेशन मिळते, जिथनं तुमच्या चुका सुधारतात ते सुधारावा आणि सगळं आयुष्य चेंज करून टाका. आणि सी बेटर लेट देन नेव्हर. काहीही फरक पडत नाही. मला माहिती आहे की खूप जणांचं असणार की अरे माझं नाही का जास्त वेळ झाला, 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, काही पण असू दे, किती पण वर्ष असू दे. पण तुम्हाला सांगतो, जर तुम्ही खरंखर नीट अभ्यास करताय आणि जर तुमचं काय म्हणतो मेन्सचा स्कोर थोड्या मार्कांनी जायला लागलाय, तुम्हाला तुमचं कळालं की काय तुम्ही बेटर केलं पाहिजे, तर नाही का यू शुड डेफिनेटली गिव्ह वन चान्स. एक चान्स द्या शेवटचा आणि नाही का की करून टाका. आणि मी तुम्हाला सांगतो खरंच आयुष्य बदलून जातं. मी स्वतः बघतोय, मी स्वतः अनुभवतोय की एक पोस्ट निघाल्यावर आयुष्य किती जास्त चेंज होतं. हां, तर मग येस, दिस इज इट. ओके, ऑल द बेस्ट.